कोयता गँगची लोण आता नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पण पोहोचत असल्याचं दिसून येत आहे। नाशिक जिल्ह्याचा ब्रँड बनलाय का कोयता गँग, ज्यामुळे ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी डोके वर काढत असल्याचं चित्र समोर आलंय। सोमवारी 24 मार्च रोजी घोटी गावात असलेल्या दीपाली बार अँड रेस्टॉरंटमध्ये काम करणारा ऋषिकेश नामक युवक आला असता काही कारणाहून मालक धनंजय भोसले यांनी युवकास आमच्या हॉटेलवर येऊ नको असे सांगितल्याने युवकाने तोच राग डोक्यात धरून आपल्या साथीदारांना बोलावून लोखंडी रॉड, कोयता, धारदार शस्त्र घेऊन भोसले यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। हा सर्व थरारक हल्ला सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। यासोबतच हॉटेलमधील साहित्य व वाहनांची तोडफोड करत टोळक्यांनी दहशत माजवत घटनास्थळावरून पळ काढलाय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून या परिसरातील नागरिकांनी व व्यावसायिकांनी या कोयता गँगचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।